सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे ना गाईज खूप लांब चाललो आहे आम्ही फॅमिलीसोबत फिरायला. मामा मावशी वगैरे सगळी होती. सकाळ सकाळ मस्त उरकलं आणि म्हणलो चला. मामा आपल्याला न्यायला आला होता गाडी घेऊन मोठी. मामाला म्हणलो बाबा चॉकलेट दिसतोय चांगला, चला म्हणलो. मम्मीचं आपलं सगळं आवरलेलं होतं आणि मी पण आज सकाळी लवकर उठून उरकलं होतं. त्यानंतर हे बघा आपण गावातून बाहेर निघलो. मामा म्हणला घे बाबा व्हिडिओ, चल काढ पटपट व्हिडिओ सगळ्यांची. म्हणला आज तू फुल व्लॉग करायचा, मिनी व्लॉग नाही करायचा. चालन म्हणलं आपल्याला काय दवा. त्यानंतर गाईज निसर्ग बघा ना कसला भारी दिसत होता. तर आम्ही आज चाललो होतो लोणावळ्याला. विला केला होता बुक, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे सगळं होतं आणि हे लोकेशन होतं लोणावळ्याच्या थोडंसं अलीकडचं. आणि मस्त मग गाईज आपल्या सगळ्या गाड्या पार्किंग झालेल्या आहेत आणि आपला विला बघा कसा क्वालिटी आहे. हे बघा 3 गाड्या आहेत आपल्या, सगळ्या गाड्या पार्किंगला लावल्या मस्तपैकी. विला वगैरे एकदम ओके, फुल एन्जॉय. हाय कर ना. जागा कमी येतो. गाईज हे बघा पोचलोय आपण लोकेशनवर. एवढं एन्जॉय करणार आहे ना आता. ब्लॉग आपला आहे ना पूर्ण बघा आणि व्ह्यू बघा. हे बघा ही आपली रूम आहे. AC बीसी एकदम क्वालिटी आहे. आणि इथून बघा स्विमिंग पूल दिसतंय खाली डायरेक्ट स्विमिंग पूल. पुढचा व्ह्यू कसा आहे, क्वालिटी आहे का नाही सगळं. कसं आहे क्वालिटी आहे मग मी हाय का नाही. कसा आहे मग चॉकलेट बॉय, एकदम चॉकलेट झाली तिथं सगळी. लाईट सगळी चमकते ते. याला वाटतंय आगवारा पडलाय. कसं आहे इथं आहे ना गायज आपल्याला रात्रीसाठी आहे ना बार्बिक्यू वगैरे पनीर चिल्ली वगैरे करण्यासाठी म्हणजे सगळं भाजण्यासाठी सोय केलेली होती. लय मोठी गॅलरी होती. सगळी आपली महिला मंडळी खाली बसलेली होती आणि आपण स्विमिंग पूलमध्ये जाणार होतो पवायला. आणि शेजारीच बघा कसं आहे काच वगैरे. आणि हा जो किल्ला आहे ना तो लोहगड आहे गाईज. म्हणजे बघा असं ह्या पॉईंटला बांधलेलं होतं की ना पुढं किल्ला वगैरे सगळं दिसतंय एकदम मस्त मध्ये नाही का. आणि आविष्कारदान ती खाली होती. गॅलरी एकदम मोठी होती, कॅरम वगैरे होते खेळायला. तर आणि बघा ही जी रूम आहे ना ती आम्ही बुक केली ती. म्हणजे ती आमची रूम होती पोरापोरांची. म्हणजे विला तसा पूर्णच अख्खा बुक केलेला होता आपण. आणि मग चला म्हणलो खाली जाऊ आता. हे बघा आता ही मला कशी उचकित्यात. म्हणजे सगळं दाखव रे बाबा नीट, काय गडबड नको करू. हे बघा लागले असायला. म्हणतात सगळं दाखव. AC वगैरे उतरायचं का काय म्हणतं. हे उतरायचं का नको. गरम झाले रे पाणी पाहिजे. इथं कसं आहे बॅट बॉल खेळायला आहे गाईज इथं. नाही इथं पण विला होती ना. गाईज हे बघा मी आंघोळ करून वर आलो. म्हणजे स्विमिंग वगैरे झाली माझी. आणि ही दोघं बघा अजून पावतेच आहे. एवढं म्हणजे खाज नाही आता पावायची. कसं आहे वातावरण एकदम ओके आहे का नाही. गाईज हे बघा कशी चकाचक आंघोळ केली मी आणि मामाने. मस्त स्विमिंग झाली आणि म्हणलो चला आता खाली जाऊ. आता यांची मज्जा बघा गाईज. मग आंघोळ वगैरे मी करून खाली आलेलो आहे काय. आंघोळ करून आलं रे आत्ताच आंघोळ केली ते. नॉन स्टॉप स्विमिंग काय नॉन स्टॉप. 4:30-5 वाजता आहे. नाही तर वातावरण कसं झालं होतं बघा. सगळं शांत झालं होतं. स्विमिंग वगैरे सगळं करून झालं आणि जसं सनसेट होतं ना तसं वातावरण झालं होतं. ते आभाळ होतं त्यामुळं काही सनसेट दिसत नव्हतं. आणि हा किल्ला बघा म्हणजे शुभून दिसतोय शुभून.
त्यानंतर लई थंडी वाजायला लागली. म्हणलं कॅरम खेळू. स्विमिंग पूलमध्ये तर काय पावता येणार नाही. मस्त त्यांनी भट्टी वगैरे पेटवलेली होती. आता आपल्याला बार्बिक्यू करायचं होतं. मस्त कॅरम खेळत बसलो. पण मीच हारलो. जाऊ दे आता काय करता. हे बघा गाईज, चिकन वगैरे त्याला हे करायला लावलं आणि सगळ्यांनी डान्स केला. त्यानंतर गाईज आम्ही सगळी एकदम निवांत झोपलो. तर भेटू लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.